उंगलीच मारायचा सर. एकवीस सर. तीनच उंगली आहेत सर. चाळीस करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. हे हात करा. हे बोट असं पाहिजे मध्ये. हे असं असं नाही ठेवायचं मुठ्ठी. हे विधीपूर्वक तुम्ही केलं तर हे सगळं नसलं आणि आपला रस्ताभिसरण लागला होतो बरं का. 1 2 3 4 5 6 9 मोठ्यानं मोजा. इथं मारायचं होतं इथं नाही. मनगट हां जर असं 40 वेळा करायचं स्पर्श इथं फक्त इथं घालायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मोठ्या नदी पा 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. हे झालं. 3 आयटम माहीत झालं का. आता चौथा असं करा. हे उंगली मध्ये असं हळू असं हे ओढायचं 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. इथं आपलं प्रेस व्हायला पाहिजे सगळं जेवण मांडीमध्ये. असं ह्या हाताला करायचं. 1 2 मोठ्याने 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. हे केव्हा करणार आहे सगळं ॲक्युप्रेशर. हे ॲक्युप्रेशरचं पॉईंट आहे. म्हणून इथं लाभ यायला पाहिजे, इथं यायला पाहिजे. असं कुठेही म्हणा इथं मारलं पाहिजे. आता लास्ट जे आहे ना हे असं दोन्ही उंगली हात जोडायचे. हे जे आहे ना आपण चंद्राकृती व्हायला पाहिजे. हे जे लकीर आहे जोडलं का सगळं व्यवस्थित. असं हळू 40 वेळ घासायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. हे हो गया ना.
तर हे जोडा तुम्ही हा नाही फक्त इथं जोडायचं, इथं मारायचा, इथं आता 40 वेळा मारून घ्यायचं. तळ हात फक्त 2 3. हे सगळं आपल्याला कशासाठी करायचं? पहिले जमान्याचे लोक रोज एवढं मोठं भाकरी करत होते, बेलत होते, कांडत होते. आता सगळं बंद झालेलं आहे, मशीन सारखं झालेलं आहे. तो हे व्यायाम नहीं हो रहे है ना, इसलिए स्पेशल करायचा वेळ आज टाइम आ गया. पहले जमाने में ऐसा नहीं था, दूध निचोड़ते थे, इसका सब हो जाता था व्यायाम. हाँ, चटनी कूटते थे, हो जाता था, आटा पीसते थे, हो जाता था, भाकरी 40 100 भाकरी करना पड़ता था, ये हो जाता था. हाँ, तो इसीलिए अब हमको शुगर बीपी वगैरह काय ये जो है ना शारीरिक ऐसी बीमारियां उनको नहीं थी. इसीलिए आप पुनः अपने आप को अभी वो नहीं कर सकते हैं तो हम ये टाइम मिलता है ना बाबा को याद करते करते सारे दिन में एक गीत लगा के रखना और आप ये करते बैठना है क्या नहीं. तो इसीलिए कहाँ भी बैठ करके कुर्सी पर बैठो, नीचे बैठो, कहाँ भी बैठो, बैठ करके करेंगे तो रिलीफ हो जाएगा. हमारे एसिडिटी हो और ये आलस्य अलवेलापन जो भी अपने शरीर में कमतरता महसूस करते हैं, ये जो घुटनों की संधिवात जो भी है वो हमारे लिए ऐसी व्यायाम करने से रिलीफ होता है. दूसरा ये अभी सब तरह की ये चीज मिलती है ना, शेवग्याचं शेंगा, शेवग्याचं भाजी, तर ते आपण सदा काय करायचं, शेवग्याचे पानं असतात ना, ते पानं सकाळी खाली पोट थोड़ा उबाल करके उसका चाय पिए जैसा पीना, गरम गरम पीना डेली हर एक में. जिसको घुटना दर्द है वो भी, जिनको नहीं है वो भी, कि उसमें कैल्शियम प्रोटीन्स अनेक प्रकार की मिनरल्स त्याच्यामध्ये खूप मात्रामध्ये आपल्याला प्राप्त होतात. म्हणून आपण हे गोळी औषध करण्याऐवजी आपण हे केलं तर हे बहुत आपल्याला लाभदायक आहे आणि साईड इफेक्ट कोणतं बी त्याच्याने होणार नाही. आपण आपल्याला काय वाटतं, पैसा देऊन घेतलं की ते खूप महत्व वाटतं, हे आपल्या घरामध्ये असतात पण आपण त्याचे लक्ष आपण देत नाही है ना. आता काय करा, हे फुकट नाही, हे प्रकृतीने दिलेलं आपल्याला वरदान आहे, जसं आपण चांगल्या रीतीने उपयोग करायचा. क्योंकि अंत में बोलेंगे भी कुछ नहीं मिलने वाला है, ये जो अपने पास रहता है इसका ही दवा अपने को खाना पड़ेगा. इसलिए जो अपने घर में वो सवेरे अमृत पेला उठलं की योग झालं की एकदा व्यायाम करायचा आहे. मग नंतर काय करायचं, रात्री थोडंसं मेथी भिजून घालायचं, थोडासा चमचा 1 ग्लास मध्ये, ते पाणी पण प्यायचं आणि मेथी पण प्यायचं. अब शुगर असो नसो, शुगर आहे तो मेथी खाना ऐसा नहीं, उससे क्या होता है आयरन मिळतं आपल्या बॉडी के लिए. आणि काही इन्फेक्शन असलं तर ते पण दूर होते. आणि उठलं की 2 ग्लास पाणी पण प्यायचं. कोमट उठलं की ना तोंड धुता, पाणी प्या आणि हे प्या, हे सगळं सकाळीच आपलं काम व्हायला पाहिजे. तर आपलं जी कोण बोल तर आपण हे सगळं आपण निज जीवनामध्ये आपण हे धारणा करणं अति आवश्यक आहे. किती दिवस घ्यायचे हे सगळं आपलं नॅचरल काही दिवसाचं गोष्टी नाही आहे. आत्मा तन में नंतर नाही चहा प्यायचं एवढं जर तुम्ही नाश्ता केला तर चहा प्या, दुधाचा चहा. शक्यतो तुम्ही प्राणीजन्य पदार्थ जे आहे, दूध दही हे सगळं जे आहे ना, हे आजकाल डॉक्टर सुद्धा मना करत आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला काही बिमारी होईल केमिकल वापरतात, त्यामुळे तुम्ही त्याच्यापासून लांबच राहा. खाल्ला तर करतो खावा, पण हे दूध दही याच्या असापासून दूरच राहा. आजकाल हे जे पनीर भाजी वगैरे म्हणतात ना, ते सबसे डेंजरस. दुधामध्ये नमक मिक्स केलं तर
काय वाटत नाही. आपण नाश्ता खाल्ले का आपण काय करू लागलो पनीर म्हणायचं लिंबू टाकायचं हे गरज नाही हां. त्यामुळे तुम्ही ते सगळं सोडा. आता नॅचरली तुम्ही जास्त बिमारीवर डॉक्टरकडे जाण्याऐवजी पहिलेच तुम्ही प्रिकॉशन घ्या हां. तर आपण डॉक्टरकडे जायची गरजच नाही. आणि आपल्या बॉडीमध्ये काही हिलिंग पॉईंट आहे हां. जसं प्राणी कुठे हॉस्पिटल जाते की स्वतःहून दुसऱ्या लोकांना घेऊन जातात आजकाल हां. पण ते स्वतः आपण हिलिंग करून घेते ती. असं आपल्या माणसा शरीरामध्ये सुद्धा हिलिंग पॉवर आहे. म्हणून आपण हे पदार्थ ह्या दिवशी आपण वापरत असलो आपल्या जीवनामध्ये तर आपोआप प्रतिकारशक्ती आपल्यामध्ये वाढते. प्रतिकारशक्ती ऑटोमेटिकली बढ़ जाता है. इसलिए हम सभी सब लोग अभी ऐसे हो गए हैं सगळं मशीनरी सारखं आपलं लाईफ चालू आहे. नेचुरल हम नहीं जी रहे हैं. इसलिए आप नेचुरल जीने का हम सीखेंगे तो इन सब परिस्थितियों से हम दूर हो जाएंगे. छोटे छोटे बच्चों को हार्ट आना ये आना वो आने कारण क्या है माँ बाप के बचपन से उसको वही खिलाते हैं. तो इसलिए आता हां तुम्ही नंतर चर्चा करायचं बरं का हां. आता मी सांगताना फक्त म्हणणे ऐकायचं नंतर तुम्ही चर्चा करा तर दुसऱ्याला डिस्टर्ब होते हां. ठीक आहे हां. तुमच्या टीचर तर एक डॉक्टर आहे तुम्ही अजून त्यांना विस्तारपूर्वक विचारून तुमचे हेल्थ आणि हेल्थ अच्छा रहा तो वो बहुत बड़ा वेल्थ है. जे गोळी औषधासाठी पैसा जात होते म्हणजे बचत होतात आणि आपल्याला काय वाटतं आजकाल काय करतात चांगलं तुम्ही व्यवस्थित भोजन करा. फळभाजी भाव म्हणले की आपल्याकडे फळभाजी कुठून यावं मग डॉक्टरकडे गेले की मग औषध कुठून आणतात आणतात का नाही हां. तेव्हा खर्च करायला किती काय तयार असतात. तर त्याच्याऐवजी तुम्ही काय करा पहिल्यापासूनच सीझनमध्ये जे फळं मिळतात स्वस्त असतात हां. सीझनमधलं फळं खावा की तुम्ही स्वस्त फळं खावा. ते सीझनेबल जे फळं असतात ना ते त्या काळासाठी अति आवश्यक असतात. म्हणून त्या काळामधलं जे काय फळं असतात तुम्ही खायचं मग त्याच्याने प्रतिकारशक्ती आपल्यामध्ये वाढते आणि निरोगी बनतो. जेवढा आपण निरोगी राहतो तेवढा मी बाबाला चांगल्या रीतीने आठवण करू शकतो. बीमारीमध्ये बाबाला आठवण करू शकत नाही हां. कारण शरीर आत्मा को खींचता है ना. बुद्धियोग परमधामकडे जाण्याऐवजी आपल्या शरीराकडे येत असतात. म्हणून आहार आणि योग दोन्हीचं सांगत असायला पाहिजे. आपण म्हणून आजीयोगी झाले बाबा बोलतात कुछ भी खाओ आणि तेलकट खाऊ चिकन खाऊ आंबट खाऊ नाही. म्हणजे योगी जीवनासाठी जे काय आवश्यक आहे साधा आणि म्हणजे सात्विक आपण भोजन करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही हे 2-3 गोष्टी लक्षात ठेवून धारण करत गेलं तर आपण बिमारी 95% आपलं बिमारी कमी होतं. 5% हे वातावरणाचं इफेक्ट हे पुराणं शरीर आहे ना हां. या वातावरणामध्ये थोडं काही इफेक्ट झालं तर आपण लवकर त्याला आपण क्युअर करू शकतो. म्हणून बाबा हमको पूर्णीमध्ये क्या करते बाबा हे आपलं ज्ञान देतात. सगळं प्रकार देतात का नाही. विज्ञान शिकवतात हां. भाषा शिकवतात बाबा आपल्याला गणित शिकवतात आणि इतिहास भूगोल शिकवतात. बघा साकारवाणीमध्ये 4 विषय असतात का नाही हां. बाबा 2-4 दिन पहिले बाबा ने पूछा बच्चे बारिश कैसा होता है मैंने ऐकलं का नाही हां. बारिश कहाँ से कई बातों को बारिश कहाँ से आता ऊपर से आता है इंद्रदेव ठोकतात इथं पाऊस येतात म्हणतात. पहिले असंच कहाणी आहे का आपण हां. इंद्राने तुमला किती पाऊस येतो म्हणून आहे की नाही. पहिले आजी वगैरे असं काही सांगायचं. मग इंद्र कोणी आहे का ढोकण्यासाठी बरं नाही हां. इसलिए आज बाबा शिकवतो ना बारिश कहाँ से आता है पानी कहाँ से आता है समुद्र से आता है. समुद्र कैसा आता है धूप काळामध्ये भाष्प होतात. मग धूप काळानंतरच पावसाळा येतात. उन्हाळा झाला की पावसाळा पावसाळा झाला की हिवाळा. हे सिक्वेन्स आहे का आहे हे पाणीचं एक चक्र आहे. समुद्र को जा करके मिलते हैं. क्यों मिलते हैं वहाँ से ही वो पैदा हुए है ना. सागर के बच्चे कौन है नदियाँ.
नदियों का पिता कौन है? सागर। ये सब कहानी सुनाते हैं, पर वास्तव में ये पानी का एक चक्र होता है। और बाबा मुरली में हमें इतिहास, भूगोल, विज्ञान, भाषा, सभी गणित, चारों विषय जो हम लौकिक पढ़ाई में पढ़ते हैं वो सब यहाँ बाबा हमें सिखाता है। इसलिए मुरली सुनते समय हम बहुत अटेंशन से सुनना चाहिए। आज बाबा अपने को कौन से विषय सुना रहे हैं, किस विषय पर ज़्यादा बाबा ध्यान केंद्रीकृत किया है, ये हम देखना चाहिए, है ना। उसमें खास बाबा सदा माताओं को एक पॉइंट पूछता है ना, माताओं का ध्यान देता है बाबा। हर मुरली देखो आप, साकार वाणी हो या अव्यक्त वाणी में समझा माताएं बोलते हैं बाबा ना। माताओं के ऊपर इतना बाबा क्यों ध्यान देता है? फिर माताएं होते हैं पांडव बोलता है बाबा ना। एक कोई बाबा नहीं छोड़ता है। संगम युग में समझो हमारा पार्ट माता का हो या भाई का हो या कुमार कुमारी कौन सा भी हो, हर एक का रोल जो है अपना अपना बहुत महत्व का है। तो हम उन विशेषताओं को ईश्वरीय सेवा में अगर उपयोग करेंगे तो हमारा जीवन क्या बनता है? हीरे जैसा, जो बोलते हैं बाबा, संगम युग हीरे जैसा जीवन है। सचमुच वो हीरे जैसा जीवन हमारा बन जाता है। तो इसलिए आज हम देखते हैं वर्तमान समय औषधों का भी क्या हो रहा है, साइड इफेक्ट्स हो रही हैं। इसलिए ज़्यादा गोलियां नहीं खाना, बहुत ही तकलीफ है तो एकादा हम उसको चलाने के लिए लेना चाहिए। ऐसा नहीं है भूख नहीं लगा बोल करके गोली लेना, फिर अन्न पचने के लिए एक लेना, खाने के लिए एक लेना। ऐसा करते हैं ना लोग, इतना गोलियां भोजन के साथ में लेकर के बैठते हैं, डिब्बा भर के, डिब्बा भर के रखते हैं। तो हम अभी जितना हो सके बाबा की ज्ञान योग के अभ्यास से, और हर एक बीमारियों का मूल जो है हमारा मन होता है। हमारा मन खुश रहा तो खुशी जैसी खुराक कौन सा भी नहीं है। इसलिए खुराक हम ये खाते रहेंगे खुशी का, तो अनेक बीमारियों से हम मुक्त हो सकते हैं। जैसे अभी ये जग्गू बहन ने अनुभव सुना है ना, सेंटर पर मैं आने के बाद मेरा गोली औषध बंद हो गया। कितनी बड़ी परिवर्तन मिल गई। मैं बहुत बार बोलती हूँ मेरे लिखो, हम ज्ञानामृत में भेजेंगे उनको। ये सब बोलते हैं स्किन का एक प्रकार का वो बीमारी होती है, वो जल्दी खत्म नहीं होती है वास्तव में। तो वो पहले उनको क्या होता था, विचार चलता था ना, मैं कमजोर हूँ, मैं पदाना हूँ, मैं कुछ नहीं कर सकती हूँ। नकारात्मक विचारों के कारण उसका वो शरीर पर असर हो गया। समझो कोई बीमारी होती है, एलर्जी होती है, और उस एलर्जी को क्या हो गया, उसको आहार मिल गया नकारात्मक विचारों का, इस कारण से वो बढ़ गया। से हर एक बीमारी का है। तो हम जितना हो सके श्रेष्ठ चिंतन, हर एक आत्मा के प्रति हम शुभ चिंतन, स्वयं के प्रति भी हम शुभ चिंतन चलाना ये बहुत बड़ी आवश्यक है। जैसे बाबा बहुत बार मुरलियों में हमें कहते हैं, बच्चे स्वयं पर भी रहम करो बोलते बाबा। हम अभी तक क्या समझे थे, रहम करना माना दूसरों के ऊपर समझे थे। देखो आप भक्ती म्हणत दया करा त्यांच्यावर करा यांच्यावर करा, स्वतःवर करा आता असं कुणी पण म्हणलं नाही मला। मी हिच्यावर विचार मंथन केलं, ज्ञानामध्येच हे गोष्टी शिकवलं जातं। बाहर दुनिया में अरे गरीबों के ऊपर रहम करो, दीनों के ऊपर दया करो, जो असहायक है उनके ऊपर दया करो, यही हम सुनते आए हैं। पर ज्ञान मार्ग में हमको ये पॉइंट ये नया सुनने में आया कि स्वतःवर सुद्धा तुम्हें दया करो। बाबा हमको ये बोलता है, बच्चे स्वयं पर रहम, अर्थात स्वयं की पुरुषार्थ के लिए हम चिंतन करना, स्वयं को संपूर्ण बनने में हम अपना समय संकल्प शक्ति का सदुपयोग करना, और समय के अपने संकल्पों को ईश्वरीय सेवा में लगाना, नए नए योजनाएं बनाना। ये जो भी है
अपनी उन्नति का ख्याल करना, ये है स्वयं पर रहम करना। हाँ? तर आजपासून आपण काय करायचं आहे? स्वतःकडे लक्ष द्यायचं। आपण इतरांकडे लक्ष देत आलो आणि नकारात्मक रीतीने सुद्धा मित्रांकडे लक्ष दिलं। ही कुठं धारणा केली, तो कुठपर्यंत चल रहे, इतने साल से ज्ञान मार्ग में चल रही है, ये कहाँ तक आगे बढ़ रही है? उनसे मैं ही अच्छा हूँ, उनके अंदर ये अवगुण है, हे सगळं काय झालं? दुसऱ्यांचं चिंतन झालं है ना। स्वतःवर लक्ष दिलं नाही मी, दुसऱ्यांवर लक्ष देत आलो आपण, म्हणून माझा पुरुषार्थ काय झालं? ढिला झाला। म्हणून आजच्या दिवशी काय करायचं? आज 1 फरवरी आहे, फेब्रुवारी आहे ना, 1 फेब्रुवारी 2025चा 1 महिना गेले। आपण जेव्हा सुरू ज्ञानामध्ये आलो होतो तेव्हा हे ऐकत होतो की 2000च्या नंतर 2002ला हे होणार, 2005ला हे होणार, 2020ला हे होणार, 2025ला खरी सुरुवात होणार, असं आपण ऐकलो। आता 2025 मध्ये आम्ही आले, तर आता पण बाबा काय सांगले? म्हणजे आम्ही पुरुषार्थच केलं नाही ना। बाबा सांगितलं खरं, पण आम्ही स्वतः पुरुषार्थ केलं नाही। म्हणून बाबा म्हणला, बच्चे अब स्वयं पर ध्यान दो, इतने सारे दुनिया की हालतें हम सब देख रहे हैं, उसका वर्णन भी कर रहे हैं, पर हमारे लिए हम क्या कर रहे हैं उसके लिए? तो इसलिए अब व्यर्थ बातों से, व्यर्थ चिंतन से हम अपने मन बुद्धि को हटाकर अब हम अपने तरफ, अपने उन्नति की तरफ, बाबा के समान बनने में मेरे अंदर क्या क्या कमी कमजोरी है, मैं उन बातों पर ध्यान दूँ। ये सदा अपने आप से प्रश्न करने के समय है। औरों के साथ प्रश्न करने की जरूरी नहीं है, खुद ही खुद से प्रश्न करना है। बाबा अभी ये रविवार की जो एक महावाक्य हुआ गत रविवार, उसके आगे बाबा का ब्रह्मा बाप समान अपने को बनना है ना। हम सबका लक्ष्य क्या है? भविष्य में लक्ष्मी नारायण बनना है, पर वर्तमान समय अपने क्या बनना है? ब्रह्मा बाबा के समान अपने को बनना है। तो ब्रह्मा बाबा के समान बनने के लिए क्या करना पड़ेगा? भाई लोग सुनाएंगे क्या थोड़ा? ये वो पीछे बैठे हुए हैं। वैशाली में आप क्या करना? 2-3 लाइन माताओं का करना, 2 लाइन भाइयों का करना। ऐसे बैठक जो रखे है ना, फॉलो फादर माना क्या करना है? उसके लिए बोलो ब्रह्मा बाबा को देखना। ब्रह्मा बाबा को देखना माना उनको फोटो देखना है क्या? फोटो देखना कि उनकी चरित्र को देखना है। उत्तर दीजिए पीछे वाले। चरित्र तो बाबा समान बनाना है तो अपने पे अटेंशन रखना पड़ेगा। पर अटेंशन किस बात की? बाबा कल प्रसमुल्य ने कहा, बच्चे तुम जो सोचते हैं, तुम जो देखते हैं, तुम जो बोलते हैं, तुम जो सुनते हैं, ये ब्रह्मा बाबा को पसंद है? खुद से पूछे बोलते हैं बाबा, ब्रह्मा बाबा को पसंद है ये बात? तो पसंद नहीं है तो फिर हम क्या करना? चेंज करना। तो उसके लिए क्या करना? हमें ब्रह्मा बाबा की जीवन चरित्र को पढ़ना। कौन कौन बाबा के अद्भुत जीवन चरित्र पढ़े हैं? कब पढ़े? बहुत दिन होंगे पडकर आहे ना। आता सगळ्यांनी तुमच्या जवळ बाबाचे अद्भुत जीवन चरित्र भाग 1 भाग 2 मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये आहे, अंग्रेजीमध्ये आहे, सगळ्यांनी स्वतः जवळ ठेवायचं। हे सगळं आपलं महत्त्वाचं साहित्य आहे। पुढे जाऊन हे काहीच आपल्याला भेटणार नाही। आजकाल वाचन सुद्धा कमी झालेलं आहे, फक्त मोबाईल बघत आहे। मोबाईल बंद होणार आहे। परवाच असं आले होते, एक साधू महाराज सांगत आहे आता इंटरनेट बंद होणार आहे म्हणजे। आणि इंटरनेट बंद झालं की लोकांचा हालत काय होईल माहिती आहे का? चिटकून बसते त्यांना। कोविडच्या वेळी बघा, ज्यांनी बाहेरचं खायचंच त्यांना सवय झाले होते, कुठं जायचं नाही, बाहेरचं खायचं नाही, घरामध्ये पण मग एकमेकाला स्पर्श करू नका, तोंड बघू नका, जास्त संपर्क झाले की तुम्हाला येईल। मग ते घरी बसून 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 घरामध्ये भांडण धंदे आणि क्लेश वाढले होते। कारण काय? फार सवय झाले होते त्यांना।
ज्यांनी पहिल्यापासून स्वतःचा बनवून खाल्लेला आहे, स्वतःचं काम स्वतः केलेलं आहे, त्याला आनंद झाला. म्हणून बाबा आपल्याला एक सवय लावलेला आहे. म्हणून थोडं हे पण बंद होणार आहे. म्हणून आपण काय करायचं, आपण वाचन करायचं एक सवय आपल्याला ठेवायला पाहिजे. बाबाची हर एक साहित्य आपण वाचन करायला पाहिजे. एवढं सुंदर सुंदर आपलं जे किताब आहे त्यात वेळ काढा. दिवसभरामध्ये आपला अर्धा तास, 1 तास कमीत कमी वेळ काढा. 1 पेज 2 पेज तरी वाचा. बरं, अद्भुत जीवन चरित्र आपण वाचलं. ऐसे तो बहुत सारे किताब है. ऐसे थे ब्रह्मा बाबा वगैरह के पुस्तक है, पूरी बाबा के बारे में ही है. बहुत सारे दादी दीदियों का अनुभव बाबा के प्रति सुनाए हुए क्लासेस आहे. तर आपण काय करायचं, हे साहित्य थोडा थोडा वाचन करायचं.